इतिहास इयत्ता 11वी प्रकरण 2 भारतातील आद्यनगरे. स्पर्धात्मक परीक्षा मग ती UPSC असो वा MPSC किंवा इतर कोणतीही, जेव्हा जेव्हा त्या स्पर्धात्मक परीक्षेच्या सिलेबसमध्ये प्राचीन भारताचा इतिहास हा घटक अभ्यासक्रमात नमूद केला गेला आहे, तेव्हा तेव्हा या घटकास म्हणजेच भारतातील आद्यनगरे या घटकास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय उपखंडातील आद्यनगरे म्हटली की आपणास सर्वप्रथम हडप्पा व मोहनजोदाडो ही नगरे आठवतात. या नगरांच्या पश्चात कालिबंगन, लोथल, धोलावीरा, राखीगढी येथे झालेल्या उत्खननामध्ये ज्या उत्खननाद्वारे नवीन नवीन गोष्टी जे आहेत ते समोर आलेल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाला सर्व स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे. जसे की लोथल येथे प्राचीन इतिहासातील सर्वात मोठे जहाज बांधणी केंद्र, ज्याला आपण डॉकयार्ड म्हणतो, हे सापडलेले आहे. त्याचप्रमाणे लोथल येथे समुद्र व नदी संगमाजवळ धान्य कोठार सापडले आहेत. कालिबंगन येथे नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे. इत्यादी बाबींचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. नमस्कार, मी देव बिरादर आपल्या सर्वांचं यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे बलुचिस्तानातील मेहरगढ येथील हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात. आणि आपण याचा मागील पाठामध्ये अभ्यास केलेला आहे की हडप्पा पूर्व काळातील ही संस्कृती जी आहे ते नवाश्मयुगीन संस्कृतीशी संबंधित आहे. फ्रँकवा जारीज आणि रिचर्ड मेडो या पुरातत्त्वज्ञांनी जे आहे मेहरगढ येथे उत्खनन केले. तेथे हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शवणाऱ्या ज्या नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष मिळाले, त्या संस्कृतीला जे आहे त्यांनी एक विशिष्ट असं नाव दिलं. तर त्या संस्कृतीला त्यांनी जे आहे टोगाओ संस्कृती हे नाव त्यांनी जे आहे ते दिलं. आणि पुढे चलून जी ही संस्कृती आहे टोगाओ संस्कृती या नावाने ओळखली जाते. हडप्पा पूर्व काळातील नवाश्मयुगीन रावी किंवा हाकरा या रावी नदी किंवा हाकरा या नदींच्या दरम्यान ज्यामध्ये नवाश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष जे आहेत ते हडप्पा म्हणजेच पंजाब जे आज सद्यस्थितीमध्ये पाकिस्तानमध्ये आहे, कुनाल, भिराना, फरमाना हे भारतातील हरियाणा राज्यामध्ये आढळते, इत्यादी स्थळांच्या उत्खननात मिळालेले आहेत. वैदिक आर्यांचे आगमन भारतात इसवी सनापूर्वी 1500च्या सुमारास झाले असा एक प्रभावी मतप्रवाह एकेकाळी होता. परंतु त्याआधीच्या काळाबद्दलची माहिती जी आहे ते कुणाला पुढे आलेली नव्हती. त्यामुळे इसवी सन 1921 मध्ये हडप्पा आणि 1922 मध्ये मोहनजोदडो येथे उत्खनन सुरू होईपर्यंत इसवी सनापूर्वी 1500च्या आधीचा भारताचा इतिहास जो आहे तो आपल्याला सांगता येत नव्हता. हडप्पा संस्कृतीच्या शोधांमुळे जे आहे भारताचा इतिहास इसवी सनाच्या पूर्वी किमान इसवी सन पूर्व 3000 ते इसवी सन पूर्व 3500 पर्यंतचा जातो. त्या काळात भारतीय उपखंडात जे आहे अफगाणिस्तानापासून सध्याच्या महाराष्ट्रापर्यंत आणि मकरांच्या किनाऱ्यापासून हरियाणा पर्यंतचा जवळपास जे आहे 15 लाख चौरस किलोमीटरच्या प्रदेशात विकसित आणि समृद्ध नागरी संस्कृती नांदत होती, ती म्हणजेच हडप्पा संस्कृती ही होय. आणि हडप्पा संस्कृतीमध्ये जे आहे दुर्ग स्थापत्याचे म्हणजे किल्ला स्थापत्याचे जे सर्व अगोदर जे अवशेष जे आहेत ते मोहनजोदाडो व हडप्पा येथे प्राप्त झाले आहेत. आणि प्राचीन भारतातील सर्वांगीण प्रगतीचा आणि समृद्धीचा कालखंड म्हणून जे आहे ते या हडप्पा संस्कृतीस मानले जाते. ही संस्कृती कांस्ययुगीन होती हे सिद्ध झाले आहे. आता या संस्कृतीची 2000हून अधिक स्थळे जी आहेत ते उजेडात आलेली आहेत. परंतु त्यातील काही जी स्थळे जी आहेत हडप्पा, मोहनजोदाडो, धोलावीरा, लोथल, कालिबंगन, राखीगढी ही जी आहेत ती विशेष महत्त्वाची आहेत. आणि ही का विशेष महत्त्वाची आहेत याचा देखील आपण आढावा जे आहे ते या प्रकरणात घेणार आहोत. या नगराचा इतिहास जो आहे तो 3 कालखंडात विभागला जातो. जसे की इतिहास
भारताचा इतिहास जो आहे प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास या कालखंडात विभागला जातो. त्याचप्रमाणे जो आहे या हडप्पा संस्कृतीचा जो कालखंड देखील जो आहे तो 3 कालखंडात विभागला जातो. एक म्हणजे पूर्व हडप्पा संस्कृतीचा काळ, म्हणजे हडप्पा संस्कृती अस्तित्वात येण्याच्या अगोदरचा कालखंड, प्रलंब नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या नंतरचा काळ. ही नगरे वसवणारे लोक कोण होते हे कोडे अजून जे देखील जे आहे सुटलेले नाहीये आणि लवकरच याचा देखील निष्कर्ष जे आहे ते उत्खननाद्वारे समोर आलेल्या साधन सामग्रीजवळ येईल अशी आशा आहे. हडप्पा संस्कृतीच्या नगरांमध्ये जी खाली काही वैशिष्ट्ये जी आहे ते प्रकर्षाने दिसतात आणि हडप्पा संस्कृतीच्या वैशिष्ट्यांवरती देखील जे आहे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. जसे की आपण इथे काही हायलाइट केलेले आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेऊयात. पक्क्या विटांचे बांधकाम केलेले स्नानगृह, स्वच्छतागृह, विहिरी यासारख्या सोयींनी युक्त विशाल घरे, धान्यांची कोठारे, सार्वजनिक स्वरूपाच्या भव्य इमारती. आणि स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करत असताना पक्क्या विटांचे बांधकाम केलेले जे आहे ते घरं आढळत होती आणि हे विटकाम करताना वापरलेली जी विटांची रचना होती ती इंग्लिश बॉन्ड पद्धत, म्हणजेच काय 2 उभ्या आणि 2 आडव्या विटा रचून केलेले बांधकाम. ही पद्धत जी आहे भूकंप प्रवण प्रदेशात विशेष उपयोगी असते, म्हणजे जिथे भूकंप होण्याची ज्या शक्यता असते अशा ठिकाणी जे आहे ते इंग्लिश बॉन्ड पद्धती वापरून जे आहे ते घरांची रचना केली जात असे. उत्तम निसारण व्यवस्था म्हणजेच उत्तम पाण्याचं विल्हेवाट लावण्याची व्यवस्था. सार्वजनिक स्नानघरे नगराचे 2 किंवा अधिक विभाग, प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी म्हणजेच भिंती, एकमेकांना काटकोनात छेदणारे प्रशस्त रस्ते आणि त्यामधील मोकळ्या चौकोनी जागांचा रहिवासी घरांसाठी उपयोग करत असत. त्यानंतर मध्यवर्ती शासन व्यवस्था, पाणी आणि इतर साधनसंपत्तीचे स्रोत तसेच व्यापार इत्यादींचे नियंत्रण, प्रमाणीकरण हे जे आहे ते या कालखंडामधील जे आहे देखील एक वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ विटांचा आकार जो आहे 1, 2, 4 हे 8च्या पटीत वाढीत जाणारी वजने अष्टमान पद्धत, या अष्टमान पद्धतीवरती देखील जे आहे आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठराविक घाटांची आणि सजावटीची मातीची भांडी, म्हणजे आपण पाहिलंय की विशिष्ट मातीचा कलर जे आहे ते घडीव काम ज्या पद्धतीने केले जायचे त्याची जी ठराविक घाटाची आणि सजावटीची मातीची भांडी जी आहेत ही देखील एक वैशिष्ट्य आहे. प्रशासकीय कामासाठी अनिवासी स्वरूपाच्या स्वतंत्र आणि भव्य इमारती. समाज व्यवस्था, अधिकारदर्शक सामाजिक उतरंड, विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या कारागिरांचे, कुशल व्यक्तींचे व्यावसायिक वर्ग, श्रद्धा प्रणाली आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या वस्तू आणि वास्तू, दफनस्थळे, मृत्यूनंतरचा विधीचा पुरावा इत्यादी जे आहेत समाज व्यवस्थेची जी वैशिष्ट्ये आहेत. आणि आपण पाहिलं मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की समाजाची रचना करताना जे आहे नागरिक आणि त्याच्या आजूबाजूला कुशल कारागीर कुठे राहत होते, त्यांची वस्ती कशी स्थापन झाली होती. त्यानंतर दफनस्थळांमध्ये पाहिलं होतं की एखाद्या मृत व्यक्तीच्या सोबत त्याच्याशी संबंधित जे आहेत ती काही साधने जी आहेत किंवा वस्तू ज्या आहेत ते दफन केल्या जायच्या आणि त्याची दफन व्यवस्था ही मेसोपोटेमियाशी कशी संबंधित होती याची देखील आपण आढावा घेतलेला आहे. आर्थिक व्यवस्था, व्यापारासाठी उपयुक्त वस्तूचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन, उदाहरणार्थ सुबक मातीची भांडी, सोने, चांदी, तांबे आणि कांस्य या धातूंच्या वस्तू, सौंदर्यपूर्ण मणी इत्यादींचा जो आहे ते मोठ्या प्रमाणावर उत्पादन करून बाहेर देशात जे आहे ते पाठवले जात असत. उत्पादनाच्या सोयीसाठी कारागिरांचे कारखाने आणि कारागीर यांच्या वस्तीचा स्वतंत्र विभाग देखील अस्तित्वात होता, याचा आढावा देखील आपण मागील प्रकरणात घेतलेला आहे. अंतर्गत आणि दूरच्या प्रदेशांशी असणारा भरभराटीचा व्यापार, शासकीय यंत्रणेद्वारे व्यापारावर नियंत्रण. विकसित लेखनकला, मुद्रांवर आढळणारी लिपी, आपण उत्खननामध्ये विविध प्रकारच्या जे आहेत ती नाणी सापडलेली आहेत आणि त्या नाण्यांवरती जे लिपी लिहिली आहे ते त्याचा देखील जे आहे विकसित लेखनकलेचा हा एक वैशिष्ट्य मानले जाते. अद्याप देखील जे आहे ते हडप्पा संस्कृतीची लिपी जी आहे ती कोणीही वाचू शकलेलं नाही, परंतु असं मानलं जातं की पुढील काही काळांमध्ये देखील जे आहे ह्या लिपीशी संबंधित सिक्रेट जे आहे ते देखील सोडले जाईल. हडप्पा संस्कृतीची काही नगरे, आणि ही हडप्पा संस्कृतीची काही नगरे आहेत ज्याच्यामध्ये विशेषतः जे लोथल, धोलावीरा, राखीगडी ही जे आहे त्याच्यावरची आयोगाचे विचारण्याचा प्रश्न जे आहे त्या अलीकडे जे आहे विचारत आलेला आहे. त्या अनुषंगाने आपण जे आहे याचा आता अभ्यास करूया.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील साहिवाल जिल्ह्यातील रावी नदीच्या काठावर हडप्पा हे स्थळ आहे. हडप्पा नगराचे प्राचीन अवशेष जे आहे ते जवळपास 150 हेक्टर पसरलेले आहे. आणि 1 हेक्टर म्हणजे कसं असतं, 2.47 जवळपास आपण म्हणू शकतो की 1 हेक्टर म्हणजे जवळपास ढोबळमानाने 2.5 एकर एवढं क्षेत्र असतं. त्यानंतर तिथे पुन्हा उत्खनने केली गेली. या उत्खननांमध्ये भारतीय पुरातत्व खात्याचे सरसंचालक सर मार्टिमर विलर यांनी जे आहे 1946 मध्ये स्तरशास्त्राच्या आधारे केलेले उत्खनन जे आहे ते महत्त्वाचे आहे. आणि स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने ही नावं जी आहेत ती लक्षात राहणे अतिशय महत्त्वाचे आहे. या उत्खननाद्वारे जे आहे त्यांनी हडप्पा येथील बाले किल्ल्याभोवतीची तटबंदी शोधली. या आणि मागेच आपण जसं म्हटलं होतं की जे आहे दुर्ग स्थापत्याचे सर्वात प्राचीन अवशेष जे आहेत ते या संस्कृतीमध्ये आढळलेले आहेत. हडप्पा येथे पूर्व हडप्पा संस्कृतीची पहिली गाव वसाहत जी आहे ती इसवी सनापूर्वी जे आहे ते 3300च्या सुमारास झाली. इसवी सनापूर्वी 2600च्या सुमारास चा काळ हा तेथील नागरी हडप्पा संस्कृतीचा उदयाचा आहे. म्हणजेच इसवी सनापूर्वी 2600च्या पूर्वीचा कालखंड जो आहे तो नागरी हडप्पा संस्कृतीचा कालखंड मानला जात नसायचा, परंतु इसवी सन पूर्व 2600 पासूनचा कालखंडाच्या सुमारास जे आहे ते नागरी हडप्पा संस्कृतीचा उदय मानला जातो. इसवी सनापूर्वी 2450 ते 1900 या काळात नागरी हडप्पा संस्कृती नांदत होती. इसवी सनापूर्वी 1900 च्या सुमारास काही अंतर्गत बदल घडून येताना दिसतात आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ सुरू होतो. या काळात जे आहे नागरी हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास होत गेला असे जे आहे संशोधनाद्वारे आता पुढे येत आलेले आहे. सुरुवातीच्या उत्खननाच्या आधारे जे आहे हडप्पा नगराचे विभाजन बाले किल्ला आणि नागरवस्ती अशा 2 विभागांमध्ये झालेले दिसते. परंतु जे आहे ते अलीकडे काही उत्खननानुसार तिथे एकूण 4 विभाग होते असे आढळलेले आहे. जसे की बाले किल्ला, नागरी वसाहत याला सोडून देखील जे आहे नगराच्या आग्नेयेस कारागिरांची घरे आणि कारखाने. आणि आता आपण अगोदरच पाहिलं होतं की आर्थिक व्यवस्थामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर जे आहे सुबक मातीची भांडी, सोने, चांदी, तांबे यांचे धातूंच्या वस्तू, सौंदर्यपूर्ण मणी, मूर्ती हे जे आहे ते कारागीर घडवत असत. आणि या कारागिरांसाठी जे आहे ते नगरांच्या आग्नेयेस कारागिरांची घरे आणि कारखाने होती. बाले किल्ल्याच्या उत्तरेस असलेल्या विभागात जे आहेत धान्याचे कोठार आणि तिथे काम करणाऱ्या कामगारांची घरे होती. हे कोठार आणि तिथे काम करणारे कामगार बाले किल्ल्यात राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीखाली होते हे स्पष्ट झाले. जवळच धान्य काढण्याचे ओटे होते. आणि आपण मध्ययुगीन भारताचा जेव्हा इतिहास जरी पाहिला किंवा प्राचीन भारताचा इतिहास जरी पाहिला तर जे आहे ते जे किल्ल्याच्या वस्ती बाले किल्ल्याच्या वस्ती आजूबाजूला जे वस्ती असायच्या ते जे आहे ते किल्ल्यांमध्येच त्यांचं जे आहे ते राहत असायचे. किंवा अडचणीला जेव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती किंवा शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी जे आहे ते देखील ते जे आहे बाले किल्ल्यामध्ये त्या कालखंडामध्ये राहत असत. मातीच्या भांड्याची खापरे आणि इतर पुरावस्तू याची खास वैशिष्ट्ये आणि त्या प्रथम ज्या स्थळाच्या उत्खननात मिळाल्या याचा विचार करून जे आहे पुरातत्वज्ञामध्ये ऐतिहासिक काळातील संस्कृतींना काही जे आहे नावे दिलेली आहेत. म्हणजे इतिहास कालखंडाची जिथून गणना केली गेली त्याच्या अगोदरचा कालखंड जो आहे त्याला प्रागैतिहासिक कालखंड असे संबोधले जाते. घग्गर हाकरा या नावाने ओळखली जाणारी नदी ही फक्त पावसाळ्यात प्रवाहित होणारी नदी असून ती हिमाचल प्रदेशातील शिवालिक टेकड्यांमधून उगम पावून जे आहे पंजाब हरियाणातून वाहत राजस्थान मध्ये येते. तिथून पुढे ती पाकिस्तान मधील चोलिस्तान या वाळवंटी प्रदेशात प्रवेश करते आणि सरते शेवटी कच्छच्या रणात प्रवेश करताना दिसते. पावसाळ्यात सोडल्यास तिचे पात्र जे आहे कोरडे असते. तिचा भारतातील प्रवाह जे आहे या हाकरा नदीचा जो प्रवाह भारतातील प्रवाह जो आहे घग्गर या नावाने जे आहे ओळखला जातो आणि पाकिस्तानामध्ये हा प्रवाह जो आहे हाकरा या नावाने ओळखला जातो. घग्गर हाकराच्या प्रवाहाच्या सर्वेक्षणामध्ये तिच्या कोरड्या प्रवाहाच्या काठावर
हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे जी आहेत ती उत्खननाद्वारे जे आहेत ते आढळून आलेली आहेत. आणि अनेक अभ्यासकांच्या मते जे आहे घग्गर हाकरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नदीचे कोरडे पात्र सरस्वती म्हणजेच काय तर सरस्वती नदीच्या लुप्त झालेल्या प्रवाहाच्या खुणा दर्शवणारे आहेत. आणि आपण प्राचीन भारताच्या इतिहासाचं वर्णन करताना किंवा अभ्यास करताना पाहिले की त्या इतिहासांमध्ये सरस्वती नदीचा देखील उल्लेख आलेला आहे. आणि पुढे चलून ही जी आहे ती सद्यस्थितीमध्ये नदी लुप्त झालेली आहे. या कोरड्या पात्राच्या तपशिलावर अभ्यास करण्यासाठी उपग्रहाहून घेतलेल्या छायाचित्राचा आधार देखील घेतला जातो. आणि आता ही हडप्पा संस्कृती ही कुठे कुठे वसलेली होती हे जे आहे ते जे महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे आहे एक छायाचित्राद्वारे दाखवलेलं आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की जवळपास ही मोहनजोदडो जी आहे, हडप्पा आहे, कालीबंगन आहे, राखीगढी आहे, धोलावीरा आहे, लोथल जी आहे ती सर्व जी आहेत ती हडप्पा आणि सिंधू नदीच्या जे किनाऱ्यावरती आपल्याला आढळते. हडप्पा संस्कृती संबंधी माहिती होण्याआधी भारत आणि पाकिस्तानच्या प्राचीन इतिहासाच्या संदर्भात इसवी सनापूर्वी 3026 मध्ये आपल्याला माहिती आहे की ग्रीक सम्राट सिकंदर याने भारतावर स्वारी केली होती. आणि हेच त्याचे भारतावरील स्वारीचे वर्ष जे आहे हा एक विश्वासग्रह म्हणजे एक विश्वासास पात्र असा एक ऐतिहासिक पुरावा उपलब्ध होता. परंतु ही परिस्थिती बदलणारा हडप्पा संस्कृतीचा शोध कसा लागला या कहाणीची जी सुरुवात जी आहे ती इसवी सन 1829 मध्ये झाली. चार्ल्स मेसन या प्रवाशाने जे आहे हडप्पाला भेट दिली. हा जो मुद्दा आहे या अशी नावं जी आहेत ती अतिशय महत्त्वाची आहेत कारण की आयोग याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता असते. या बाबी जर तुम्ही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असाल तर या अशा विशेष बाबी जी आहेत ते तुम्ही एका नोटबुकमध्ये तुमच्या लिहून घेत चला. हडप्पा येथील प्राचीन अवशेष सिकंदरला थोपवून धरणाऱ्या पोरस राजाच्या राजधानीचे असावेत असे अनुमान जे आहेत त्यांनी बांधले. आणि प्रत्येक अशा व्यक्तींनी जेव्हा भेट दिली किंवा संशोधन केलं आणि त्यांनी एखादे जर वक्तव्य केलं असेल तर ते वक्तव्य काय आहे ही बाब देखील लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. मेसन नंतर लेफ्टनंट अलेक्झांडर बर्नस नावाच्या एका अधिकाऱ्याने देखील जे आहे हडप्पाला भेट दिली होती. मेसन आणि बर्नस या दोघांनी लिहिलेल्या वृत्तांतमुळे भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक सर अलेक्झांडर कॅनिंगहॅम याचे लक्ष जे आहे हडप्पाकडे वेधले गेले. हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सरसंचालक कोण होते असा देखील आयोग प्रश्न विचारू शकतो. त्या अनुषंगाने हे नाव देखील जे आहे तुम्ही नमूद करून घ्या तुमच्या नोट्समध्ये. किंवा रिकाम्या जागा भरा या ठिकाणी देखील जसा आयोग एक प्रश्न विचारू शकतो. त्यांनी इसवी सन 1872 ते 73 मध्ये तेथे उत्खनन केले. कॅनिंगहम यांनी केलेल्या उत्खननानंतर जे आहे हडप्पाचे उत्खनन पुन्हा सुरू होण्यास जवळपास 48 वर्षाचा कालावधी जावा लागला. एवढ्या मोठ्या कालावधीत सुद्धा हडप्पाबद्दल युरोपीय संशोधकांमध्ये जे आहे एक प्रकारचे कुतूहल जे आहे ते टिकून राहिले होते. कारण हडप्पा येथे मिळालेल्या मुद्रांमुळे हडप्पा संस्कृतीचा जो आहे मेसोपोटेमियामधील संस्कृतीशी जवळचा संबंध असावा असे जे आहे त्या युरोपीय अभ्यासकांना वाटत होते. आणि पुढे चलून जे आहे ते तथ्य ठरले म्हणजे खरे ठरले. अलेक्झांडर कॅनिंगहम यांनी प्रसिद्ध केलेल्या हडप्पा मुद्रेचे पहिले रेखाचित्र. या रेखाचित्रात जे आहे पाहिलं तर मुद्रा आयताकृती दिसत असली तरी प्रत्यक्षात हडप्पा संस्कृतीची मुद्रा जी आहे तीही चौरस आकाराच्या होत्या. मोहनजोदडो या मोहनजोदडोला जे आहे या सिंधी भाषेमध्ये माउंड ऑफ द डेड म्हणजेच जे आहे मुर्द्यांचा ढीग असे संबोधले जाते. आणि मेसोपोटेमियामध्ये हडप्पा संस्कृतीच्या लोकांना वा संस्कृतीला जे आहे मेलुहा असे म्हटले जायचे. राखलदास बॅनर्जी यांनी जे आहे इसवी सन 1921 आणि 22 मध्ये जे आहे मोहनजोदडो येथे उत्खनन सुरू केले. या उत्खननात सापडलेल्या मुद्रा आणि इतर पुरावस्तू म्हणजे पुरातन वस्तू
यांच्यामधील साधर्म्यामुळे जे आहे मेसोपोटेमियामधील प्राचीन संस्कृती आणि हडप्पा संस्कृती याच्यामध्ये परस्पर संबंध असावे असे त्यांनी जे आहे ते अनुमान बांधले. आणि पुढे चलून जे आहे इसवी सन 1923-24 मध्ये मोहनजोदडोची अधिक सविस्तर पाहणी करण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याचे तत्कालीन सरसंचालक सर जॉन मार्शल वरती जे आहे अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांचा देखील उल्लेख आलेला आहे. आणि इथे जे आहे ते यांचा जो आहे तत्कालीन सरसंचालक जॉन मार्शल याचा उल्लेख आलेला आहे. ही नावं विशेषतः उत्खननामध्ये किंवा राखलदास बॅनर्जी अशी जी नावं आहेत ती नावं आपल्याला जी आहे ते मुखपाठ असणं आवश्यक आहे आणि त्यांनी केलेले कार्य देखील जे आहे ते मुखपाठ असणं स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत फायदेमंद ठरणारी एक बाब आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली माधव स्वरूप वत्स, काशीनाथ नारायण दीक्षित, अर्नेस्टक मॅके इत्यादींनी उत्खनन केले. या उत्खननांमध्ये विविध पुरावस्तू, रहिवासी घरे आणि इतर वास्तू जे आहेत ते उजेडात आल्या. मोहनजोदाडो पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील जे आहे ते लारकाना जिल्ह्यात सिंधू नदीवर वसलेले होते. तेथे जे आहे भूजलाच्या म्हणजे पाण्याची जी पातळी असते जमिनीपासूनची भूजलाच्या पातळीमुळे खालच्या स्तरांपर्यंत उत्खनन करणे शक्य झाले नाही, परंतु त्या थरांमध्ये जे आहे मेहरगड येथील नवाश्मयुगीन गाव वसाहती इतकी प्राचीन गाव वसाहत अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. मोहनजोदडो हे हडप्पा संस्कृतीच्या आतापर्यंत उजेडात आलेल्या पाकिस्तानातील नगरांपैकी विस्ताराने सर्वात मोठे आहे. मोहनजोदडोच्या वस्तीचे बालेकिल्ला आणि नागरी वसाहत असे दोन तटबंदी युक्त भाग होते असे सर्वसाधारणपणे मानले जायचे, परंतु आणखी एक तिसरा भाग जो आहे याच्यामध्ये विभाग जो येतो तो म्हणजे बाजाराचा भाग. आणि वरती आपण पाहिलं होतं की कारागीर आणि कारागिरांच्या वस्तीचं जो आहे देखील एक 4 प्रकारचे जे आहेत ते नगराची विभागणी केली गेली होती, परंतु इथे जे आहे मोहनजोदडोमध्ये इथे 3 प्रकारचीच विभागणी केल्याचं आपल्याला आढळल्यास आलेलं आहे. या विभागात कारागिरांच्या कार्यशाळा तसेच मातीची भांडी आणि मणी भाजण्याच्या भट्ट्या होत्या. मोहनजोदडो येथील अवशेषांची जी आहे हडप्पा येथील अवशेषांप्रमाणे नासधूस झालेली नव्हती. त्यामुळे जे आहे तेथील उत्खननात सापडलेली उजेडात आलेली घरे, मोठ्या इमारती, रस्ते इत्यादींच्या अवशेषांच्या आधारे जे आहे त्या नगरांची भव्यता जी आहे वैशिष्ट्ये जे आहे ते स्पष्ट झाली आहेत. हडप्पा संस्कृतीच्या नगर रचनेचे उत्कृष्ट नियोजन आणि नगरांचे व्यवस्थापन याचा पुरावा प्राप्त झाला. मोहनजोदडोच्या निर्मितीमधील पूर्व नियोजनाची जे आहे तुलना चंदीगड सारख्या आधुनिक शहराच्या निर्मितीमधील पूर्वयोजनाशी करता येईल. ही एक विशेष बाब आहे, ही लक्षात ठेवा. मोहनजोदडो सारखे पूर्वनियोजित नगर प्रत्यक्षात उभे करताना आवश्यक असणारे प्रचंड आर्थिक आणि मानवी बळ लक्षात घेता त्याच्या उभारणीमागे काही खास हेतू असावा याबद्दल देखील खात्री वाटते. कालीबंगन हे जे आहे बिकानेर राजस्थान जे राजस्थानमध्ये येते, बिकानेरहून 205 किलोमीटर अंतरावर राजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यात आहे. ते घग्गर म्हणजेच हाकरा नदी होय नदीच्या काठावर वसलेले हडप्पा संस्कृतीचे एक महत्त्वाचे केंद्र होते. टेसी नावाच्या हे एक बाब जी आहे ते महत्त्वाची आहे. ही नावं लक्षात ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे. टेसी नावाच्या एका इटालियन भाषाशास्त्रज्ञाने जे आहे त्याच्या अभ्यासाच्या निमित्ताने केलेल्या दौऱ्यात कालीबंगन हे स्थळ प्राचीन असून ते इतिहासपूर्व काळातील असावे अशी नोंद करून ठेवलेली होती, परंतु जे आहे ते हडप्पा संस्कृतीचे एक नगर होते हे इसवी सन जे आहे 1960 मध्ये करण्यात आलेल्या उत्खननाच्या नंतरच स्पष्ट झाले. हे उत्खनन जे आहे भारतीय सर्वेक्षण खात्याचे तत्कालीन जे आहे सरसंचालक ब्रिज बासीलाल ज्यांना बी लाल आणि बालकृष्ण थापर के थापर यांच्या मार्गदर्शनाखाली जे आहे ते केले गेले होते. कालीबंगन येथे नागरी हडप्पा संस्कृतीची आणि त्याआधीची जी आहे पूर्व हडप्पा संस्कृतीशी अशा 2 वसाहती उजेडात आल्या. हडप्पा आणि मोहनजोदडोच्या तुलनेत कालीबंगन लहान होते आणि नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळांमध्ये वसाहतीचे बालेकिल्ला आणि नागरी वसाहत असे जे आहे 2 तटबंदी युक्त विभाग येथेही होते. म्हणजेच काय तर
बालेकिल्ला आणि नागरी वसाहत ही जी आहे जे सगळीकडे जर पाहायला गेलं तर हडप्पा संस्कृतीचे एक कॉमन वैशिष्ट्यांपैकी एक आहे. कालिबंगांचे वैशिष्ट्य जे आहे दोन गोष्टींसाठी आहे. पहिली गोष्ट म्हणजे तेथे जे आहे तेथे पूर्व नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळातील नांगरलेल्या शेताचा पुरावा आहे. हे नांगरलेले शेत जे आहे इसवी सनापूर्वी 2800 च्या सुमाराचे आहे. त्यातील नांगरटीच्या खुणा त्या परिसरातील आजच्या नांगरटीच्या पद्धतीप्रमाणेच आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आहे दुसरी गोष्ट म्हणजेच येथील बालेकिल्ल्यांमध्ये जे आहे ओळीने सापडलेल्या 6 ते 7 जे आहेत अग्निकुंडे ही होत. सर्वसामान्याच्या नागरी वसाहतीमधील घरांमधूनही अग्निकुंड असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. आणि कुंडाचे जे पुरावे सर्वप्रथम कुठे जर भेटले असा जर आयोगाने प्रश्न विचारला तर त्यावेळेस आपल्याला जे आहे कालिबंगन हे नाव आपल्याला लक्षात आलं पाहिजे. याखेरीज नगराच्या तटबंदीच्या बाहेरही ओळीने अग्निकुंडे असलेली एक वास्तू होती. काहींमध्ये पशुची हाडे होती. हा पुरावा अग्निपूजेचा असावा असे काही जे आहे पुरातत्वांची मते आहेत. लोथल येथे ज्या हडप्पा संस्कृतीचे केंद्र कच्छच्या अखाताजवळ गुजरातमध्ये अहमदाबाद शहरापासून 80 किलोमीटरवर आहे. ते तेथील प्राचीन गोदीसाठी प्रसिद्ध आहे. लोथल हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर जे आहे ते प्राचीन गोदीसाठी जे आहे ते प्रसिद्ध आहे. लोथलचे उत्खनन इसवी सन जे आहे 1955 ते 1960च्या काळात जे आहे NR राव यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. लोथलचा बालेकिल्ला आणि नागरी वसाहत यांच्याभोवती तटबंदीच्या स्वतंत्र भिंती नसून त्या एकाच तटबंदीने वेढलेल्या आहेत. लोथल हे भोगाव नदीच्या हे महत्वाची एक बाब आहे. लोथल हे भोगाव नदीच्या तीरावरील हडप्पा संस्कृतीचे महत्वाचे बंदर आणि व्यापारी केंद्र होते. आणि मागे म्हटल्याप्रमाणे प्राचीन इतिहासातील सर्वात मोठे जहाज बांधणी केंद्र डॉकयार्ड जे आहे ते इथेच लोथल येथे सापडले होते. आणि लोथल येथे जे आहे समुद्र आणि नदी संगमाजवळ जे आहे धान्य कोठारे देखील सापडलेली आहेत. तेथील बाजाराचे ओटे कोठारघर यासारख्या वस्तू आणि गोदी यावरून दिसून येते. लोथलच्या गोदीची रचना ही प्राचीन जगातील अभियांत्रिकीचे एक उत्कृष्ट उदाहरण जे आहे ते मानले जाते. आता लोथल समुद्रापासून काहीसे आत असले तरी ते प्राचीन काळी खंबातच्या आखातातील नद्यांच्या मुखाच्या प्रदेशात होते. लोथल वसवणाऱ्या हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी जे आहे समुद्राच्या भरती ओहोटीची आणि त्यायोगे भोगाव नदीतून आत येणाऱ्या भरतीच्या पाण्याचे व्यवस्थित निरीक्षण देखील केले असणार हे स्पष्ट आहे. आणि भरती ओहोटीचा उल्लेख जर कुठे सर्वप्रथम कुठल्या शहरांमध्ये किंवा हडप्पा संस्कृतीच्या उत्खननामध्ये याचे पुरावे भेटले असे जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर लोथल हे असेल. भरतीच्या वेळेस आत येणाऱ्या पाण्याबरोबर समुद्रातील बोटी आत आणता यावीत आणि त्यांची डागडुजी झाल्यानंतर त्यांना पुन्हा समुद्रात सोडता यावे अशा गोदीची रचना होती. आवश्यकतेनुसार गोदीतील पाणी जवळच्या कालव्यात सोडण्यासाठी गोदीत पक्क्या विटांचे मोरीही बांधलेली होती. म्हणजे जर पाणी मोठ्या प्रमाणात जर जास्त आलं तर ते पाण्याची व्यवस्था पाणी दुसरीकडे पाठवण्यासाठीची व्यवस्था जी आहे ती ही मोरी बांधून करण्यात आलेली होती. पुढील शहर म्हणजे धोलावीरा. धोलावीराचा शोध भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे माजी सरसंचालक JP जोशी यांनी जे आहे लावला. तेथील उत्खनन जे आहे इसवी सन 1990 मध्ये RS बिशत यांच्या मार्गदर्शनाखाली जे झाले होते. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननगित नगरांमध्ये धोलावीराचा जो आहे क्रमांक विस्ताराने दृष्टीने जो आहे 5वा आहे. धोलावीरा येथे जे पाण्याचा तलाव जे सापडला आहे त्याचं हे छायाचित्र जे आहे ते स्क्रीनवर दाखवलेलं आहे. तेथील नगररचना जी आहे हडप्पाकालीन नगरांपेक्षा काहीशी निराळी आहे. आणि एखादी शहराची रचना जी आहे तर ती थोडीशी निराळी आहे आणि ती का निराळी आहे या बाबी देखील आपण जाणणे
अत्यंत महत्त्वाचे आहे. धुलीवारा येथील नागरी हडप्पा वस्तीच्या आधीची पूर्व हडप्पा काळातील वसाहत होती. तिच्या भोवती जे आहे कच्च्या विटा आणि घडीव दगड वापरून बांधलेली संरक्षक भिंत होती. त्याच्या वरच्या थरातील जे आहे नागरी हडप्पाकालीन वसाहत तटबंदीयुक्त होती. या तटबंदीच्या आतल्या वसाहतीचे जे आहे ते 4 स्वतंत्र विभाग होते आणि या स्वतंत्र 4 विभागाचा उल्लेख जे आहे अगोदरही आलेला आहे. बालेकिल्ला बालेकिल्ल्याला लागून असलेले अधिकाऱ्यांच्या वस्तीचे राखीव प्रांगण, सामान्य जनांची वसाहत या 3 भागांना त्यांच्या भोवती भिंती बांधून अलग केलेले होते आणि याच्या पश्चात चौथा विभाग म्हणजे नगराच्या तटबंदीच्या आत आणखी एक वसाहत होती. तिच्या भोवती संरक्षण भिंत नव्हती. ही वस्ती मजुरांची असावी. नगरांच्या बाहेरून वाहणाऱ्या 2 ओढ्यांचे पाणी अडवून ते आणि पावसाचे पाणी साठवण्याची सोय देखील केली गेली होती. त्यासाठी जे आहे दगड आणि विटा याचा वापर करून नाले आणि तलाव बांधले गेलेले होते. नियोजनपूर्वक जलव्यवस्थेचा हा सर्वात प्राचीन पुरावा आहे. ही एक बाब स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. प्राचीन भारतातील इतिहासामध्ये नियोजनपूर्व जल व्यवस्थापनाचा सर्वात प्राचीन पुरावा डॅश डॅश या शहराच्या उत्खननांमध्ये सापडलेला आहे. त्यावेळेस धोलीवारा, लोथल, हडप्पा, मोहनजोदडो जर असे जे पर्याय दिले तर त्या पर्यायांमध्ये आपल्याला धोलीवारा हे नाव आपल्याला लक्षात असणे महत्त्वाचे आहे. राखीगढी हरियाणामधील हिसार जिल्ह्यांमध्ये राखीगड हे हडप्पा संस्कृतीचे स्थळ आहे. ते दिल्लीपासून जे आहे जवळपास 150 किलोमीटर अंतरावर आहे. हे स्थळ जे आहे चौटांग म्हणजेच प्राचीन दृश्यवती नदी तीरावर आहे. आता आणखी एक बाब तुम्ही लक्षात नमूद करून घेण्याची गरज आहे तुमच्या नोट्समध्ये, म्हणजेच चौटांग नदीला जे आहे प्राचीन दृश्यवती नदी हे नाव स्वरूप आहे. त्याचा विस्तार जवळपास 350 हेक्टरहूनही अधिक होता आणि आपण पाहिलंय की समस्त हडप्पा संस्कृतीचा विस्तार जो आहे तो 15 लाख चौरस किलोमीटर एवढा होता. राखीगढी येथील उत्खनन इसवी सन 1963 मध्ये सुरू झाले आणि पुढे इसवी सन 1997 ते 2000 या काळात तिथे सुरू राहिले आणि त्यानंतर जे आहे पुण्यातील डेक्कन कॉलेजचे संचालक डॉक्टर वसंत शिंदे यांनीही तिथे उत्खनन केले आणि डेक्कन कॉलेज पुण्यामध्ये असल्यामुळे एखाद्या मराठी व्यक्तीने उत्खनन केल्याचं उदाहरणावरती देखील जे आहे आयोग प्रश्न विचारू शकतो. नागरी हडप्पाची सर्व वैशिष्ट्ये राखीगडामध्ये देखील पाहायला मिळतात. राखीगढी हडप्पा संस्कृतीचे पूर्वेकडील प्रदेशातील प्रमुख केंद्र होते असे दिसते. कालिबंगन प्रमाणे येथे देखील जे आहे अग्निकुंडाचे पुरावे मिळाले आहेत. हडप्पा संस्कृतीच्या नगरांमधून असलेल्या दफनस्थळाचे पुरावे देखील मिळालेले आहेत, परंतु तेथून प्राप्त झालेल्या पुराव्याच्या आनुवंशिकतेच्या दृष्टिकोनातून अभ्यास झाला नव्हता. राखीगढी येथील मानवी हाडांच्या जनुकशास्त्रीय विश्लेषणाच्या आधारे हडप्पा संस्कृतीचे लोक कोण होते या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेल असा विश्वास जे आहे ते आता शास्त्रज्ञाला वाटत आहे. हरियाणातील घग्गरच्या खोऱ्यात पूर्व हडप्पा आणि हडप्पा नागरी संस्कृतीची स्थळे जी आहेत मोठ्या संख्येने मिळालेली आहेत आणि नवीन संशोधनानुसार जे आहे हरियाणातील कुनाल, भिराना, फरमाना, गिरवाड आणि मिठाथल यासारख्या स्थळांमधील पुराव्यानुसार नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळाची सुरुवात जी आहे इसवी सनापूर्वी 5000 वर्षाहून अधिक प्राचीन असू शकते असे मानले जाते. म्हणजेच काय, सर्वसाधारणपणे अगोदर जे आहे ते 1500 वर्ष मानले जायचं. नंतर उत्खननाद्वारे जे आहे हडप्पा मोहनजोदडोच्या उत्खननानुसार ते 3000 इसवी सन पूर्व 3000 ते 3500 असं मानलं जायचं. तर ह्या येथील हरियाणातील नागरी संशोधनाच्या उत्खननाद्वारे जे आहे ते हडप्पा संस्कृती इसवी सन पूर्व 5000 वर्षाहूनही अधिक प्राचीन असावी असे मानले जाते. हे जर सिद्ध झाले तर हडप्पा संस्कृतीचा उदय घग्गरच्या खोऱ्यात झाला असे अनुमान करता येईल. याबाबत जे आहे निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी राखीगढी येथील पुरावा उपयुक्त ठरू शकेल. नगरे, गाव, वसाहती यांच्यातील परस्पर संबंध. हडप्पा संस्कृतीची नगरे जी आहे हडप्पा पूर्व काळातील गाव वसाहतींचा विकास आणि विस्तार होण्याच्या प्रक्रियेतून उदयाला आली हे आपण आता जे आहे याचा आपण पाहिले आहे.
नागरी जीवनाच्या आणि व्यवस्थापनाच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी म्हणजे गरजा भागवण्यासाठी नगरातील लोक जे आहे भोवतालचा नैसर्गिक परिसर आणि गाव वसाहतीवर अवलंबून असतात. हडप्पा नगरांमधील लोकांच्या दैनंदिन म्हणजे रेग्युलर जीवनासाठी अन्नधान्य आणि व्यापारी उत्पादनासाठी जे आहे प्रामुख्याने चिकणमाती, विविध प्रकारची दगड आणि मौल्यवान खडे, विविध धातू इत्यादी उपयुक्त होण्यासाठीच्या यंत्रणेवर नगरे आणि गाव वसाहतीमधील जे आहे ते परस्पर संबंध अवलंबून होते. हडप्पा पूर्व काळातील सर्वच गाव वसाहतींचे रूपांतर जे आहे मोठ्या किंवा छोट्या नगरांमध्ये झाले नाही, तर काही गाव वसाहती फारसे बदल घडून आले नाहीत. हडप्पा संस्कृतीचा प्रमुख नागरी केंद्राची गरजांची पूर्ती करणारी छोटी नगरे, लहान मोठ्या आकाराची गाव वसाहती, निमभटक्या लोकांच्या हंगामी वसाहती यांचे जाळे जे असल्याचे आपल्याला जाळे अस्तित्वात होते. त्यामध्येच जे आहे दुर्गम प्रदेशातील गाव वसाहतींचा देखील समावेश होता. दुर्गम म्हणजे कसं, जंगलांमध्ये किंवा डोंगराळ भागामध्ये वसलेल्या वसाहतींचा याच्यामध्ये समावेश होतो. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे अफगाणिस्तानच्या बद्दकशान प्रांतातील शोरतूर गाय ही हडप्पा संस्कृतीची वसाहत. तिथे जे आहे लाजवर्दी म्हणजेच इंद्रनील दगडाच्या खाणी आहेत आणि या दगडापासून केलेल्या वस्तूंना जे आहे मेसोपोटियामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणावर मागणी होती. हे एक बाब जे आहे लाजवर्दी किंवा इंद्रनील दगडाची बाब जी आहे ते एक स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मेसोपोटेमियामधील महाकाव्यांमध्ये देवी इन्नाच्या राजवाड्यातील भिंती लाजवर्दीने मढवल्याचे वर्णन आहेत. हडप्पा संस्कृतीतील लोकांच्या मेसोपोटेमियाशी असलेल्या व्यापारातील लाजवर्दी दगडांचा संबंध जो आहे या लाजवर्दी दगडाचा अत्यंत महत्त्व होते हे आपल्याला आढळते. उत्पादन, व्यापार, व्यवस्थापन आणि शासन व्यवस्था. शेतीला सुरुवात झाली तेव्हा मातीची भांडी घडवणे, शेती करणे हे काही स्त्रियांची कामे होती. आणि आपण मागे एकदा म्हटलं, याचा संदर्भ आला होता की हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत होता आणि जगात सर्वप्रथम कापूस जो आहे भारतात याच हडप्पा संस्कृतीतील लोकांनी जो आहे तो पिकविलेला होता. स्त्रिया मातीची भांडी जी आहे ते सर्व अगोदरच्या कालखंडामध्ये ज्या हाताने घडवत होत्या, पेरणी करण्यासाठी टेपरने जे आहेत ते वापरत होत्या. या पद्धतीमध्ये उत्पादन फक्त आपले कुळ म्हणजे आपले कुळ किंवा कुटुंबापुरते होऊ शकते आणि उपरित उत्पादन होत नव्हते. पूर्व हडप्पा संस्कृतीच्या काळातच जे आहे बैलाचा उपयोग शेतीच्या कामासाठी आणि वाहतुकीसाठी होऊ लागला. चाकाच्या वापरामुळे जे आहे मातीची भांडी अधिक वेगाने आणि अधिक मोठ्या प्रमाणावर घडवता येणे शक्य झाले. आणि जर तुम्ही कधी कुंभार यांच्या घरी जर भेट वगैरे दिली तर ते चाकावरती कसे माठ किंवा मडके बनवत असतात हे आपल्याला पाहता येईल. आणि ही जी आहे ती आपली पुरातन काळापासून चालवलेली एक परंपरा आहे. बैल जोतलेले नांगर वापरत आल्यामुळे शेतीची उत्पादन ही जे आहे मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. आणि आता आधुनिक काळामध्ये जे आहे ट्रॅक्टरच्या द्वारे जे आहे जे शेताचं जे आहे ते उत्पन्न किंवा नांगरणी वगैरे केली जाते. अशा नांगरांच्या मातीच्या प्रतिकृती हरियाणातील बनावली येथे जे आहेत ते मिळालेल्या आहेत. शेतीच्या उत्पादनाखेरीज इतर गरजेच्या वस्तू धान्य देऊन त्यांच्या मोबदल्यात घेता येऊ लागल्या. विनिमयाची सुरुवात झाली, म्हणजेच काय, एखाद्या गोष्टींची देवाणघेवाण सुरू झाली. धान्याचा विनिमय हा विशेषतः जो आहे मीठ, धातू आणि मौल्यवान गोष्टी मिळवण्यासाठी होत असे. नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळात विनिमयाच्या या व्यवहाराची व्याप्ती वाढून वस्तूंची आयात निर्यात मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. भारतीय उपखंडाच्या अंतर्गत आणि मेसोपोटेमियासारख्या दूरवरच्या प्रदेशांशी व्यापार सुरू झाला. आणि हा व्यापार सर्व व्यापार जो आहे पूर्व हडप्पा काळात सुरू झाला होता. आणि मेसोपोटेमियातील अक्कड या साम्राज्याची स्थापना जी आहे इसवी सनापूर्वी 2334 मध्ये जे आहे सम्राट पहिला सागर यांनी केली. त्याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा मेसोपोटेमियाशी असलेला व्यापार आणि नागरी हडप्पा संस्कृती याचा भरभराट झाला. या सम्राट सार्गनच्या एका लेखात या व्यापाराचा आपल्याला देखील जो आहे उल्लेख आलेला आहे. या काळात इराण आणि मध्य आशियातून जाणाऱ्या खुष्कीच्या मार्गाचे महत्त्व कमी होऊन सागरी समुद्र व्यापाराला महत्त्व प्राप्त झाले होते.
त्यामध्ये दिलमून, मक्कन आणि मेलुहा अशा 3 प्रदेशांचा उल्लेख आहे. दिलमून म्हणजेच काय, आजचे बहरीन. मक्कन म्हणजेच ओमान, इराण, बलुचिस्तानाचा किनारा. आणि मेलुहा म्हणजे हडप्पा संस्कृतीचा प्रदेश होय. मेलुहामध्ये म्हणजेच हडप्पा संस्कृतीमध्ये प्राचीन काळी तांबे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. मेलुहा नाव तांब्याच्या लाल रंगावरून मिळावे असावे असे मानले जाते. मेलुहामधून तांबे, हस्तिदंताच्या वस्तू, इंद्रनील, लाजवर्दी, गोमेदाचे मणी, कापड, इमारती, लाकूड इत्यादी वस्तू जे आहेत, तसेच माकडे, मोर हे प्राणी मेसोपोटेमियात जे आहेत मोठ्या प्रमाणात निर्यात केले जात असायचे. इतिहासमधील राजघराण्याच्या व्यक्तींच्या मृत्यूनंतर निळ्या कापडात गुंडाळले जाई, त्यासाठी लागणारी जे नीळ देखील जे आहे ते हडप्पा संस्कृतीचे व्यापारीच जे आहे निर्यात करत होते. निर्यात केलेल्या वस्तूच्या मोबदल्यात हडप्पा या संस्कृतीच्या लोकांना जे आहे लोकर, सोने आणि चांदी या गोष्टी मिळत असाव्यात. हडप्पाकालीन नगरांमध्ये जे आहे कारखान्यासाठी नगरांचा एक स्वतंत्र विभाग राखून ठेवलेला होता. तसेच केवळ औद्योगिक स्वरूपाच्या वसाहती देखील निर्माण झाल्या होत्या. आणि आपण हे हडप्पा संस्कृतीच्या वैशिष्ट्यांमध्ये पाहिलं की नगरांची 4 विभागामध्ये कशी विभागणी केली जायची, त्यापैकीच हे एक विभाग होय. सिंधमधील चनुदडो हे एक अशा वसाहतीचे एक ठळक उदाहरण आहे. गुजरातमधील ठाणे विशेषतः व्यापाराच्या सोयीसाठी वसवली गेली होती, कारण की ती समुद्र किनाऱ्यावर असल्यामुळे तिथून व्यापार जो आहे तो अधिक सोयीस्कर पद्धतीने केला जायचा. कच्छ, सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या कुतांशी, नागेश्वर, बगसरा यासारख्या ठाण्यांहून तांबे, शंख, मौल्यवान खडे या गोष्टींच्या जे आहे स्त्रोतापर्यंत पोहोचणे सहज शक्य होते. शिवाय जे आहे सौराष्ट्राच्या किनाऱ्यावर तयार झालेल्या वस्तू बाहेर पाठवणे अधिक सोयीचे होते. कच्चा माल मिळवणे, त्यापासून उत्पादन तयार करणे, तयार मालाची निर्यात या सर्व गोष्टी एकाच प्रदेशातून करणे व्यापाराच्या दृष्टीने जे आहे ते नेहमीच जे आहे अधिक फायद्याचे असते. त्याचा विचार करून जे आहे हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी जे आहे सौराष्ट्रातील ठाणे उभारली होती असे दिसते. विस्ताराने छोटी असलेली ही ठाणे हडप्पा संस्कृतीची औद्योगिक केंद्रे बनली होती. धोलावीरा हे नगर तेथे तयार होणाऱ्या मालाच्या व्यापाराचे नियंत्रण करण्यासाठी उभारले गेले होते. लोथल हे देखील एक प्राचीन भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे बंदर होते. मेसोपोटेमियामधील नगरांच्या सत्तेचा आणि शासन व्यवस्थेचा केंद्रवर्ती बिंदू तेथील अत्यंत भव्य असणाऱ्या मंदिराच्या व्यवस्थापनाचे मध्ये एकवटलेला आहे. या मंदिरांना जे आहे झिंगुरात असे म्हटले जात असे. मंदिराचा प्रमुख हाच नगराचा शासक असे. नगरातील समाज जीवन, सांस्कृतिक घडामोडी, सत्ता आणि अधिकारांची उतरंड इत्यादी गोष्टी जे आहे मंदिरांच्या अधिष्ठानच्या देवतेसाठी करावयाचे विधी आणि समारंभ यांच्या अनुषंगानेच आकाराला येत. या पार्श्वभूमीवर जे आहे नागरी हडप्पा संस्कृतीमधील धर्मराजा ही संकल्पना मांडली गेली. म्हणजेच काय, प्राचीन भारतीय इतिहासामध्ये म्हणजे किंवा हडप्पा संस्कृतीमध्ये धर्मगुरू राजा ही संकल्पना कुठून प्रेरणा घेऊन उभारली गेली, तर ती आहे मेसोपोटेमियातील या संस्कृतीवरून. मेसोपोटेमियामध्ये शेतीचे उत्पादन विपुल प्रमाणात होत असले तरी मौल्यवान धातू आणि रत्ने जे आहेत, इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक असणारे लाकूड यांचे स्रोत तेथे नव्हते. या गोष्टी आयात केल्या जात असत. आयात केलेल्या जाणाऱ्या वस्तूंच्या याद्या आणि त्या तिथून आणवल्या त्या प्रदेशाचे उल्लेख जे आहे मेसोपोटेमियामधील इष्टिकालेखांमध्ये मिळतात. निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये कापड, मातीची भांडे, चामड्याच्या वस्तू इत्यादींचा समावेश होता. व्यापारी वस्तूंचे उत्पादन आणि त्यांची आयात निर्यात आणि त्यासाठी निर्माण केली झालेली नगरे, गावे, वसाहतींमध्ये जे आहे परस्पर संबंधाचे जाळे या सर्व गोष्टींचा व्यवस्थापनासाठी जे आहे एक सुसंघटित प्रशासन यंत्रणा प्रस्थापित झाली असणार हे स्पष्ट होते. नगररचना, विटा, वजन मापे, मुद्रा, विविध आकार, वस्तूंचे आकार आणि सुशोभीकरण या सर्वच बाबतींमध्ये जे आहे प्रमाणीकरण हे त्या प्रशासन यंत्रणेचे साक्षी आहे. या प्रशासन यंत्रणेची सूत्रे धर्मप्रमुखाच्या हातात होती असे मानले जाते. मात्र हडप्पा संस्कृतीचा प्रदेश हा एकसंध म्हणजे एकत्र राष्ट्राच्या स्वरूपाचा होता की संघराज्याच्या
म्हणजे भारत हे एक जे जसं संघराज्य मानले जाते, म्हणजे विविध राज्य एकत्र येऊन जे राज्य म्हणते त्याला संघराज्य, जसे की अनेक जनपदे एकत्र येऊन महाजनपदे बनायची त्या स्वरूपाचा होता, हे निश्चितपणे सांगण्यात जे आहे ते शक्य झालेले नाही. मोहनजो दडो, हडप्पा, धोला, विरा, राखीगडी ही नगरे बहुधा जी आहे प्रादेशिक राजधानीच्या स्वरूपाची असावीत. मोहनजोदडो, कालिबंगन, लोथल, राखीगडी ही केंद्रे जी आहेत धार्मिक दृष्टीने देखील महत्वाची होती. नगरांचा ऱ्हास. हडप्पा संस्कृतीचा जेव्हा नुकताच शोध लागला तेव्हा हडप्पा संस्कृतीची नगरे बाहेरून आलेल्या लढाकू जमातींनी नष्ट केली असे अनुमान बांधले गेले होते. इंद्र या ऋग्वेदातील देवाचे वर्णन पुरंदर म्हणजेच पुरांचा नाश करणारा असा केला आहे. हे देखील जे आहे ऋग्वेदामध्ये इंद्राचा उल्लेख कसा केला गेला आहे या देखील ही देखील बाब एक महत्वाची आहे. पूर म्हणजे तटबंदीने युक्त असलेले नगर. हडप्पा संस्कृतीची नगरे तटबंदीने युक्त होती, म्हणजेच पूर या संज्ञेच्या व्याख्यात बसणारी होती. इंद्राने हडप्पा संस्कृतीच्या पुराचा नाश केला, म्हणजेच इंद्राच्या नेतृत्वाखाली वैदिक आर्यांनी हडप्पा संस्कृतीच्या नगरांचा नाश केला असा जो अर्थ जो आहे, याचा अन्वयार्थ जो आहे सर मार्टिमर विलर यांनी लावला. त्यावेळेस विलर यांच्या या अनुमानाला विद्वत वर्तुळात मान्यताही मिळाली, परंतु हडप्पा संस्कृतीच्या संदर्भातील अनेक ठोस पुरावा आता उपलब्ध झाला आहे. तो पुरावा विलरच्या अनुमानाला पुष्टी देणारा नाही. इसवी सनापूर्वी 2000 ते 1900 या सुमारास नागरी हडप्पा संस्कृतीची घसरण सुरू झाली. हडप्पा संस्कृतीची नगरे उतरणीला लागली, तेथील लोकांनी स्थलांतर केले, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जाण्यास भाग पडले. तेथून उत्तर हडप्पा संस्कृतीचा कालखंड सुरू होतो. नागरी हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे मुख्यतः व्यापाराची घसरण, हवामानामधील बदल, आर्थिक समृद्धीची उतरण यासारख्या गोष्टींच्या एकत्रित परिणामांमध्ये आहे. उत्तर हडप्पा संस्कृतीच्या काळात मेसोपोटेमियाशी असलेला संबंध जो आहे असलेला हडप्पा संस्कृतीचा लोकांचा व्यापार उतरणीला लागला, कारण मेसोपोटेमियामध्ये जे आहे आर्थिक उत्पन्नता कमी होऊ लागली होती आणि तेथील जे आहे ते शेतीमध्ये पीक घेण्याची क्षमता जी आहे ती कमी झाली होती. सततच्या अंतर्गत लढाया हे त्याचे मागचे कारण होते. त्याखरच जे आहे पिकाऊ जमिनीचे रूपांतर खारवट जमिनीमध्ये होत जाणे हे शेतीवर अवलंबून असणाऱ्या मेसोपोटेमियामधील संस्कृतीच्या नाशाचे जे आहे प्रमुख कारण होते. म्हणजे मेसोपोटेमियाच्या संस्कृतीच्या नाशाचे प्रमुख कारण म्हणजेच काय, जमीन खारवट होणे. जमीन खारवट का होते, एकच पीक तिथे वारंवार पाणी दिल्याने किंवा खत वगैरे टाकल्यामुळे जे आहे ते जमिनीची उत्पादन क्षमता जी आहे ते कमी होत जाते. हडप्पा संस्कृतीमधून निर्यात होणाऱ्या मालाची बाजारपेठ क्षीण होत गेली, म्हणजेच कमी कमी होत गेली. पर्यावरणाचा ऱ्हास हे जसे मेसोपोटेमियामधील संस्कृतीच्या ऱ्हासांच्या प्रमुख कारणांपैकी होते, त्याचप्रमाणे हवामानात बदल घडून आलेले बदल आणि पर्यावरणाचा ऱ्हास ही देखील जे आहे हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाच्या कारणांच्या पैकी एक प्रमुख कारण होते. ज्या इसवी सनापूर्वी 2000च्या सुमारास जे आहे हवामान शुष्क म्हणजे कोरडे होऊन वारंवार दुष्काळ पडू लागले, पिकाऊ जमिनीची प्रत खालावत गेली म्हणजे कमी होत गेली. सरस्वती नदी म्हणजेच घग्गर आणि हाकरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नदीच्या खोऱ्यात ज्या हडप्पा संस्कृतीची अनेक स्थळे मिळालेली आहेत याचा आपण उल्लेख केलेला आहे. या काळात हडप्पा संस्कृतीची नगरे आणि त्यांच्या आर्थिक सामाजिक जीवनाचा डोलारा सांभाळणाऱ्या गाव वसाहतींमधील परस्पर संबंधाचा जो आहे समतोल ढासळला, म्हणजे बिघडत गेला. सरस्वतीच्या खोऱ्यातून घडून आलेला प्रचंड मोठा भूकंप हे त्यामागील प्रमुख कारण होते. या भूकंपामुळे जे आहे सरस्वती नदीचे पात्र उंचावले जाऊन तिला मिळणाऱ्या सतलज आणि यमुना या तिच्या प्रमुख उपनद्या पात्रांनी दिशा बदलली आणि सरस्वती नदीचे पात्र कोरडे पडले. त्यामुळे हडप्पा संस्कृतीच्या लोकांना जे आहे ते स्थलांतर करावे लागले आणि हडप्पाच्या नगरांना उतरती कळा लागली. याचं कारण काय झालं की तिथील लोक जी शेती करत होते आणि हे सरस्वती नदीचं पात्र कोरडं पडल्यामुळे त्याला जे मिळणाऱ्या ज्या तिच्या उपनद्या होत्या सतलज यमुना नद्या यांचं पाणी तिथे सरस्वती नदीला न मिळाल्यामुळे सभोवतील प्रदेशांमध्ये शेती करणारे जे लोक होते त्यांना पाणी पुरवठा न झाल्यामुळे ते जे आहे ते उपजाऊ जमीन जे आहे जमिनीमधून जे आहे पीक उत्पादन घेऊ शकत नव्हते. त्यांच्या अवशेषावर वसलेल्या वसाहती नागरी हडप्पा संस्कृती इतक्या प्रगत आणि समृद्ध नव्हत्या. शिवाय त्यांची मातीची भांडे, घरे, मृत व्यक्तींच्या अंत्यविधीच्या संदर्भातील चालीरीती यासारख्या गोष्टींमध्ये देखील जो आहे तो मूळ हडप्पा संस्कृतीशी
वेगळ्या वाटायच्या, म्हणजे त्यांमध्ये फरक होता. नैसर्गिक आपत्तींमुळे उत्तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांनीही स्थलांतर करावे लागले. नागरी हडप्पा संस्कृतीचे आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक जेथे नव्याने वसले तेथे छोट्या गाव वसाहतींच्या स्वरूपाच्या नवीन संस्कृती उदयाला आल्या. या नवीन संस्कृतीचा प्रसार जो आहे राजस्थान, गुजरात, माळवा आणि महाराष्ट्र या प्रदेशांमध्ये झाला. या संस्कृतीला जे आहे ताम्रपाषाण युगीन संस्कृती म्हटले जाते. याचा आपण आढावा जे आहे ते पुढील पाठात घेणार आहोत. आणि काही परिभाषा इथे दिलेल्या आहेत, त्या परिभाषा देखील आपण समजून घेणे जे आहे महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपल्याला हडप्पा संस्कृतीशी संबंधित बाबी समजतील. हडप्पा पूर्व संस्कृती म्हणजेच आपण मागे म्हटल्याप्रमाणे हडप्पा संस्कृती उदयाला येण्या अगोदरचा संस्कृती किंवा कालखंड. पूर्व हडप्पा संस्कृती, हडप्पा संस्कृतीच्या सुरुवातीचा टप्पा. प्रलंब नागरी हडप्पा संस्कृती म्हणजेच हडप्पा नागरी प्रलंब संस्कृतीचा संपूर्ण विकसित होण्याचा टप्पा. उत्तर हडप्पा संस्कृती म्हणजे संपूर्ण विकसित झालेल्या हडप्पा संस्कृतीच्या उतरणीचा कालखंड. आणि हडप्पोत्तर संस्कृती म्हणजेच हडप्पा संस्कृतीच्या विनाशानंतरच्या गाव वसाहतीचा काळ. आणि याच्यामध्ये जे आहे हस्तिनापूर आणि गंगा प्रदेशात जे आहे हडप्पोत्तर संस्कृती आढळून येते. तुम्हाला हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये पाठ्यपुस्तकाबरोबर जाऊन सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशाच उपयुक्त व्हिडिओची माहिती नोटिफिकेशनद्वारे पुरवली जाईल. त्याचप्रमाणे या हडप्पा संस्कृतीची महत्त्वाची स्थळे आणि उत्खने आणि उत्खनन कुणी केलं या देखील एक तक्ता जो आहे या शालेय पाठ्याच्या पुस्तकांमध्ये दिलेला आहे. हे देखील जे आहे तुम्ही लक्षात ठेवा, किंवा असाच तक्ता तुम्ही जे आहे तुमच्या नोट्समध्ये काढून जे आहे ते परीक्षेच्या पूर्वी जर त्याचं रिव्हिजन केलात तर हे नेहमी नक्कीच फायदेमंद ठरेल. धन्यवाद.